ही जीवनगाथा त्या महान व्यक्तीची आहे ज्यांच्या स्मरणार्थ हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. संसार गावा नलनिधलोका त्राणाय कारुण्यं घन घनात्वं. संसार गावा नलनिधलोका त्राणाय कारुण्यं घन घनात्वं. प्राप्तस्य कल्याण गुणनवस्य वन्दे गुरो श्री चरणारविन्दं. 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 मागील भागात आपण पाहिले, धार्मिक दंगलीच्या संकटात सापडलेला अभय घरी परततो. आणि आता पुढे अभयच्या आईचे निधन आणि राजा चित्रकेतूची कथा. ए आई, आई. अरे अभय, तू इथे यायला नको होतं. तुझे पाय अजून सुजलेत रे बाबा. तू असं फिरू नको. जा अंथरुणावर झोप. मी आलेच तिकडे. तुला पण ताप आलाय ना? तू इथे काय करतेस आई? चल चल बघू माझ्यासोबत. अरे राहू दे अभय. अभय, तू म्हणाला होतास ना की तुला कचोरी खावीशी वाटते. हे बघ बघ, आत्ताच नैवेद्य दाखवून आणलाय. घे. पण आई, मी तापत तर तुला कचोरी बनवायला सांगितली नव्हती ना आई. मला नाही खायची कचोरी. चल आराम कर. अभय, मला काहीही झालं नाहीये. मी ठीक आहे. थोडासा ताप आहे. उद्यापर्यंत बरी होईन मी. आणि जीवनाचा काय भरोसा. मी जोपर्यंत आहे अभय, बनवून खाऊ घालू दे. हां. अरे बघ, गरम गरम आहे. घे, खा ना. काय झालं? सांग. सगळ्याच आया एवढ्या चांगल्या असतात? आई तर आईच असते अभय. नाही आई, तू सगळ्यात चांगली आई आहेस. तू पण तर सगळ्यात चांगला आहेस अभय. माझं शहाणं बाळ ते. नाही आई, तू किती काळजी घेतेस माझी. आणि मी आजपर्यंत तुझ्यासाठी काहीच नाही केलं. कोण म्हणालं तू काही नाही केलंस? तू तर माझी केवढी काळजी घेतोस अभय. तुला माहिती अभय, तुझ्या जन्मानंतर एका ज्योतिषानं सांगितलं होतं, तू भगवत भक्तीचा प्रचार करशील. 108 मंदिरं उभारशील. 108 मंदिराची निर्मिती करशील अभय. हा बस अभय, तू या भविष्यवाणीला पूर्ण कर. मी समजीन की तू माझ्यासाठी सगळं काही केलंस. तुझ्या बाबांचं पण हेच स्वप्न आहे अभय. हो अभय, तू आमची स्वप्न पूर्ण करशील ना? नक्की करेन आई. तू महान भक्त होशील.
श्रीकृष्ण सदा तुझी रक्षा करतील. अरे या तर थंड झाल्या. घे, खा. खूपच छान झालंय. अरे अभय, तुझा पाय अजून सुजलाय. ये ये, मी तेलाने मालिश करून देते. ये बाबा. अभय, मला जरा उठायला मदत करतोस? आई आई, सांभाळून सांभाळून. सावकाश सावकाश. चल चल बेटा. काय झालं? हा, नाही काही नाही आई. बघ, याच्यासाठी मी तुला म्हणते इकडे तिकडे फिरत जाऊ नको. हे बघ अभय, तू माझं ऐकतच नाहीस. आई तू चल पण. आता जाऊन झोप. जागा आहेस तू अजून बेटा? अरे वा, पायाची सूजही कमी झाली आहे. ताप उतरलाय. डॉक्टर बोस यांचं औषध लागू झालंय तर दुखत नाहीये ना आता? आधीपेक्षा खूप कमी आहे आता. पण आईला खूप त्रास होतोय ना बाबा? हो बेटा, तिला अजूनही ताप आहे. खूप काम केलं असेल दिवसभर. ती कोणाचं ऐकत पण नाही. हा बाबा, आज मी तिला एवढं सांगत होतो की दुखत नाहीये, तरी पण माझ्या पायाला औषध चोळत राहिली ती. आईचं औषध आणलंत बाबा? आणलंय बेटा. हे काय, डॉक्टर बोसांनीच दिलंय. तुझं औषध आहे ना अजून? दिवसाचं घेतलं होतंस तू? हो, पण तुम्ही सांगितलं होतं डॉक्टर बोस आईचं औषध बदलतील. आज डॉक्टर बोस सांगत होते. ते त्या इंग्रजी डॉक्टर, काय नाव त्याचं, हां, डॉक्टर वॉल्टरशी बोलले होते. डॉक्टर वॉल्टरनी तेच उपचार सांगितले जे डॉक्टर बोस आधीपासून करतात. हे आपले डॉक्टर बोस स्वतः सुद्धा एवढं चांगलं औषध देतात, मग नेहमी यांना इंग्रजी डॉक्टरांकडून आपल्या औषधाला मान्यता का लागते? या गोष्टीचा मीही अनुभव घेतलाय. ते असं करत असावेत कारण की ही ॲलोपॅथी गोऱ्यांसोबत या देशात आली. आणि बेटा, आपल्या लोकांना आता त्याची सवय झाली आहे. आणि आपले लोक आपल्याच लोकांवर तोपर्यंत विश्वास ठेवत नाहीत जोपर्यंत त्यांना गोऱ्यांकडून समर्थन मिळत नाही. सगळीकडे हेच चाललंय आजकाल. डॉक्टर की, शिक्षण, पेहराव, खाणं पिणं, एवढंच नाही, आता आपल्याला धर्म आणि रीतिरिवाज सुद्धा त्यांचेच आवडायला लागलेत. पण बाबा, गोरे भारतात येण्यापूर्वी आपल्या देशात आजारी लोकांचे काय होत होते ते बिचारे तर. नाही बेटा, त्या काळात निष्णात आयुर्वेदिक वैद्य अत्यंत शास्त्रशुद्ध उपचार करायचे. कधी औषधी वनस्पतींनी, तर कधी मातीचा, हवा, ऊन यांचा उपयोग करून, आणि काही वेळा तर मंत्रोच्चारण करूनही ते आजार बरा करायचे. मी तुझ्यासाठी चरणामृत घेऊन येतो. हरे कृष्ण महामंत्राचा जप करीत राहावं. तो तुझ्या सर्व त्रासांचं निवारण करेल. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. आज पुन्हा जळलेला भात खावा लागेल गुरुदेवांना.
हरे अन्न राम, तर ते वाया घालवणार हरे नाही. राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. गुरुदेव, आज असे अचानक का थांबलात? तुम्ही तर अनेक महिन्यांपासून या मंत्राचा नामजप करताय ना? मी या महामंत्राचा जप 100 कोटी वेळा करण्याचं व्रत घेतलं होतं. आता ते पूर्ण झालं आणि आता वेळ आली आहे माझं दुसरं महत्वाचं कार्य सुरू करण्याची. कोणतं कार्य गुरु महाराज? हरे कृष्ण महामंत्राचा प्रसार आणि भगवत भक्तीचं प्रशिक्षण सगळ्यांना देण्याचं कार्य, जेणेकरून प्रत्येकाला, मग तो कुठल्याही धर्माचा, देश किंवा पंथाचा असो, हरिनाम संकीर्तनाद्वारे श्रीकृष्णाचं प्रेम प्राप्त करण्याची संधी मिळू शकते. हरेर नाम हरेर नामेव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. कलियुगात एकच मार्ग आहे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण. खेळ तर पाण्यात सुरू होता नरेन, तू किनाऱ्यावर का पळालास? मी खूप थकलोय रे, उद्या परत खेळूयात प्लीज. आई म्हणाली होती ती गरम गरम कचोरी बनवणार आहे, आबाईला सोबत घेऊन ये, सगळे मिळून खाऊ. अच्छा बच्चू, तुला खेळ संपवायचा नाही म्हणून मला कचोरीचा आमिष दाखवतोयस? मला नको तुमच्या कचोऱ्या. पण ठीक आहे, जाऊयात. मलाही जरा थकवा जाणवतोय. आज शाळेने होमवर्क सुद्धा खूप दिलाय. आम्ही घरी जातोय रे. मार खाशील एक दिवस असं करत राहिलास तर. तुझा काही उपाय नाही. अरे, तुझ्या वडिलांनी आज वेळेआधी दुकान का बंद केलं? हा, आलं असेल काहीतरी काम. अरे, कधी कधी तर अचानक आलेल्या साधूंना जेवू घालायचं म्हणून त्यांना घरी नेण्यासाठी बाबा लवकर दुकान बंद करतात. पण शुभंकर काकांचं दुकानही बंद आहे. अरे हो, आश्चर्यच आहे. शुभंकर काका काहीही झालं तरी इतक्या लवकर दुकान बंदच करत नाहीत. अरे दादा, ही दोन्ही दुकानं अचानक बंद का झाली? माहित नाही, मगाशी तर काही लोक आले होते, त्यांच्यासोबत निघून गेले. असेल काहीतरी. चल, येतोस घरी? होमवर्क फक्त तुला नाही, मलाही मिळालाय. अच्छा ठीक आहे, उद्या येईन तुझ्याकडे कचोऱ्या खायला. हो, जरूर ये. बघ ना, बिचाऱ्याला माहितीच नाहीये काय झालंय. आई तर आईच असते ना. काय सांगायचं आता? कसे आहात काका? ये अभय, ये. काळजी घे बाळा. 1 वर्षापासूनच आजारी होती. बाबा, अभय, तुझी आई. काय झालं आईला? कुठे आहे ती? आई गेली दादा, आई गेली.
हे कृष्णा, तुम्ही माझ्या आईला का घेऊन गेलात एवढ्या लवकर? मला माझी आई हवी आहे. भगवंता, तुम्ही माझ्या आईला परत का नाही पाठवत? ती किती शुद्धतेने तुमची पूजा आणि सेवा करायची. तुम्ही तिला त्याचं हे फळ दिलं. असं बोलू नये अभय. तुझी आई किती नशीबवान भक्तासारखी गेली याची तुला कल्पना नाही. तिने जाण्यापूर्वी चरणामृत आणि तुलसी पत्र घेतले. चल अभय, आता तुला पुढचे विधी करायचे. ये बेटा, ये. काय करताय तुम्ही? आत वा सगळे. आत वा. अभय, 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 आत वा, आत वा. अभय. अगं रजनी, याचं अंग तर तापलंय. हो मा, याचीच भीती होती मला. दुपारी जरा वेळ मालतीकडे गेले होते. परत येऊन बघते तर अभय पावसात खेळत होता. अभय, अभय, ओ अभय. काय रे? आई, मी खेळायला जातोय. अभय, आधी ती कैरी खाली ठेव. आई, खाऊ दे ना. दिवसभर कैरी खातोस, मग रात्री खोकतोस. आई, हे बघ अभय, माझं मन मला सांगतंय की तू आज बाहेर जायचं नाहीस. आपल्या आईचं म्हणणं ऐक अभय. आई, जाऊ दे ना. बरं, ठीक आहे. कृष्ण तुझं रक्षण करो. अच्छा, मी जाऊ मग? ठीक आहे. आई, मी तुझी वेणी घालू? ठीक आहे, कर, पण अगदी हळू. हं. आता बघ हं, तो माझे केस किती छान. अभय, अरे अभय, हळू कर रे बाबा. ओ हो अभय, अरे अरे आता राहू दे, मला दुखतंय. ओम नमस्तु धर्माय. ओम नमस्तु धर्माय. ओम नमस्तु धर्माय.
ॐ पुनन्तु माम देवजनाः पुनन्तु मनसा दियः. गंगेच्या केवळ स्पर्शाने सारी पापे नष्ट होतात. आपल्या प्रियजनांना अंत्यसमयी माता गंगेच्या कुशीत विसावा देणं यापेक्षा मोठं आपण काय देऊ शकतो. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायात श्रीकृष्ण म्हणतात, वासांसे जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि सन्नाति नवानि देहि. त्यामुळेच मृत व्यक्तीच्या अस्थी गंगेच्या पाण्यात विसर्जित करतात. तरल तरंग शंकर मौली निवासिनी विमले मम मतिरास्तां तब पद कमले देवी आई आई, आज सकाळी उठवलं का नाहीस? बघ ना, शाळेसाठी सुद्धा उशीर झाला. बरं ऐक, मी आता आंघोळ करण्यासाठी जातोय. लवकर नाश्ता तयार कर. तू रडू नकोस, मी आहे ना. हो ना? बाबा कुठे आहेत? हे बघ, मी आता शाळेत जातोय. शांत हो. तू आंघोळ करून ये, मी नाश्ता तयार करते. तुला नाश्ता बनवता येतो का? मी आईकडनं काहीच नाही शिकले. या एकाच दुःखाने घाबरलास अभय. मी आणि तुझ्या आईने तुझं नाव अभय चरण ठेवलंय, जे कृष्णाच्या चरणी समर्पित आहे. त्याला कसलं भय, कसलं दुःख. तुझ्या आईने फक्त शरीर सोडलंय अभय, पण तिचा आत्मा तर तसाच आहे ना, अनंत, अजन्मा, शाश्वत. भगवंताची माया सुद्धा किती विचित्र आहे बघ. या गोष्टी मी तुला सांगतोय. यात विचित्र काय? तुझ्या कुंडली आणि भविष्यवाणीनुसार पुढे जाऊन हे ज्ञान तू सगळ्या लोकांना देणार आहेस. दुःख हे विसरावेच लागते अभय. खूप जुनी कथा आहे. फार पूर्वी सुषेण नावाच्या राज्यावर सूर्यवंशाचा महान राजा चित्रकेतू राज्य करीत होता. त्याच्या अनेक राण्या होत्या, तरीही त्यांच्यापैकी कोणीही त्याला राज्याचा उत्तराधिकारी देऊ शकली नाही. त्यामुळे राजा फारच चिंतेत पडला. मग एके दिवशी महर्षी अंगिरा त्यांच्या महालात त्यांना भेटायला आले. महाराजांचा विजय असो. काय बातमी आणलीस? महान ऋषी महर्षी अंगिरा तुम्हाला भेटायला आलेत महाराज. महर्षी अंगिरा आलेत? मला भेटायला? नक्कीच आशीर्वाद देण्यासाठी आले असतील. जा, आदरपूर्वक त्यांना आमच्या कक्षात घेऊन ये. जशी आज्ञा महाराज. प्रणाम महर्षी. आयुष्यमान भव पुत्र. आसनस्थ व्हा. तुझ्या काळजीपोटी मी इथे आलो आहे. सांग, काय इच्छा आहे? मला केवळ एक पुत्र हवाय महर्षी.
केवळ एक पुत्र, नाहीतर माझ्यासोबत माझं संपूर्ण राज्य नष्ट होऊन जाईल. मला माझ्या राज्यासाठी उत्तराधिकारी हवाय महर्षी. राजाची समस्या समजून घेतल्यावर महर्षी अंगिराने त्याला पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करून त्यांची इच्छा पूर्ण करण्याचं वचन दिलं. तमेवं विद्वान् अमृत इह भवति नान्यपन्था अयनाय विद्यते यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते हनाकं महिमानः सचन्ते यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. हे राजन, तुझी पुत्रप्राप्तीची इच्छा लवकरच पूर्ण होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेव राजा. काय महर्षी? हा पुत्र तुला जितका आनंद देईल त्याहीपेक्षा मोठे दुःख देईल. दुःखाचं कारण? होय, मोठे दुःख. पण असं का मुनिवर? त्यासाठी तुला प्रतीक्षा करावी लागेल राजन, वेळेची प्रतीक्षा. मग राणी कृतद्युती गरोदर राहिली. यथावकाश तिने एका सुंदर पुत्राला जन्म दिला. आणि मग राजाचं आपल्या इतर राण्यांकडे दुर्लक्ष होऊ लागलं. आपण महाराजांना एक पुत्र देऊ शकलो नाही म्हणून आता आपण राण्याच नाही का? ते तर आपल्याशी बोलत पण नाही. कृतज्ञतेशिवाय त्यांना आपल्या कोणाचीच चिंता नाहीये. असंच वागायचं होतं तर त्यांनी आपल्याशी विवाहच का केला? असं तर आपलं जगणं कठीण होईल. आपण असं शांत राहून चालणार नाही. काहीतरी करावं लागेल. पण आपण करणार तरी काय? जर तुम्ही सर्वांनी मला पाठिंबा दिला तर माझ्याकडे एक योजना आहे. काय? अरे युवराज, तू एकटाच खेळतोयस? तुला एकट्याला भेटण्याची मी कधीपासून वाट बघत होते. मला एकट्याला भेटायची का राणी आई? तुला मिठाई खूप आवडते ना? आज मी माझ्या हाताने तुला मिठाई भरवणार आहे. युवराज, पहा बरं किती सुंदर पक्षी आहे हा. युवराज, युवराज, काय झाले युवराज? युवराज, महाराणी, महाराणी, महाराणी. काय झालं? वाईट बातमी आहे महाराणी. वाईट बातमी? सांग ना, काय झालं? युवराजांना. युवराज? पुत्राच्या मृत्यूनं राजावर इतका परिणाम झाला की तो दुःखाने अक्षरशः सैरभैर झाला. असं का झालं? असा अन्याय का केला? मग राजाला महर्षी अंगिरांच्या बोलण्याचा खरा अर्थ समजला. हा पुत्र तुला जितका आनंद देईल त्याहीपेक्षा मोठे दुःख देईल. बस एवढंच? खरी गोष्ट तर अजून बाकी आहे. जेव्हा राजा आपल्या मृत मुलासाठी शोक करीत होता त्याच वेळी तिथे महर्षी अंगिरा आणि त्यांच्या बरोबर देवर्षी नारद देखील आले. जय गोपाल कृष्ण मुरारी, हे
काय झालं? महर्षींनी राजाच्या मेलेल्या पुत्राला पुन्हा जिवंत केलं, हो ना? अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर ये राजन. या मृत शरीरासाठी का रडतोस? शरीरासाठी मृत्यू स्वाभाविक आहे. परंतु हा माझा पुत्र आहे महर्षी, मी त्याला असं कसं विसरू? जशा लाटा एकमेकांपासून विलग होतात, पावसाचा थेंब ढगांपासून वेगळा होतो, जशी झाडावरून पानं गळून पडतात, त्याचप्रमाणे आत्मा शरीर सोडून जातो. शरीराच्या रूपाने तुला जे काही मिळाले आहे ते नष्ट होणारच आहे राजन. पण मी आता काय करू महर्षी? आता माझा वंश कसा वाढेल? कोण माझ्या राज्याचा उत्तराधिकारी बनेल? याला तू तुझा पुत्र म्हणतोयस राजन? हे आत्मा, तुझ्या जाण्याने तुझ्या मातापित्याची काय अवस्था झाली आहे बघ. माझे आई बाबा, माझे ना कोणी वडील आहेत ना आई. मी तर कितीतरी आई वडिलांच्या पोटी जन्म घेतलाय. माझे खरे पिता तर पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. सत्य तर हे आहे की मी शरीर नाही, शाश्वत आत्मा आहे. हे शरीर म्हणजे केवळ जन्मापासून ते वृद्धापकाळापर्यंतचा प्रवास आहे. आणि मी या अखंड प्रवासात अनेक वेळा जन्म घेतले. तुम्ही मला तुमच्या शरीराचा अंश समजलात, पण तुम्ही स्वतः कोणाच्या शरीराचे अंश आहात? शरीराचा जन्म आणि मृत्यू सगळी भगवंतांची इच्छा आहे. त्या भगवंतांची आपलं नातं समजून घेतलं तर तुमचं सर्व दुःख नाहीसं होईल. भगवंतांचे चिंतन करा. हे प्रभू, त्यांना सद्बुद्धी द्या. आणि मग अशा प्रकारे राजा आणि राणी भगवंताच्या इच्छेपुढे नतमस्तक झाले. असं केल्यामुळे त्यांचं मन पुन्हा एकदा शांत झालं.